प्रेक्षक मित्र हो नमस्कार. आज आपण बघणार आहोत कॉन्स्टेबल मंजू या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये काय झालं आहे. तर त्या ठिकाणी सत्या आणि मंजू कार्यक्रमासाठी निघतात आणि सत्या जाता जाता म्हणतो, आत्याबाई आमच्यासाठी सर्वांसाठी स्वयंपाक करून ठेवायचा बरं का. त्यानंतर सत्या म्हणतो, तुम्ही पण येता का DJ, तू पण चला आणि चला मामा तुम्ही पण चला. त्या दोघांनाही तो घेऊन जातो आणि त्या ठिकाणी जी आत्या असते ती मग तिच्या नवऱ्याला हात धरून ओढते, तुम्ही नका जाऊ, मला स्वयंपाक करू लागा. पण ते काही ऐकत नाही. ते गाडीत जाऊन बसतात. त्यानंतर सत्या, मंजू आणि अमृता आणि तिची आई सर्वजण कार्यक्रमस्थळी येतात. त्यानंतर मंजून ते पुढं जातात आरतीसाठी, पण DJला त्यांना मागच आडून धरतात कार्यकर्ते आणि म्हणतात, तुम्ही नका जाऊ, तुम्ही गेस्ट नाही आमचे. त्यानंतर सत्या, मंजू गणपतीची तिथं आरती करत असतात आणि त्या ठिकाणी मंजू प्रार्थना करत असते की सत्याला सुखरूप ठेव आणि सत्या प्रार्थना करत असतो की मंजूला व्यवस्थित ठेव. तर त्या ठिकाणी आरतीला सुरुवात होते. तर दुसरीकडं जे तात्यासाहेब असतात ते खूप टेन्शनमध्ये असतात, कारण त्यांना बाहेर जाता येत नसतं. त्यामुळे ते खूप टेन्शनमध्ये असतात. त्यांना कायम त्यांच्यामध्ये मनामध्ये भीती असते. तेवढ्यात त्या ठिकाणी PA एक मोदक देतो आणि म्हणतो तात्यासाहेबांनी, "हे मोदक खा." तात्यासाहेब मोदक फोडतात आणि मग खातात, कारण त्यांना वाटत असतं की आजकाल बर्फीमध्ये पण काही पण घालून देतात. तर दुसरीकडं जी आत्या मम्मी साहेब असतात त्या खूप चिडलेल्या असतात आणि सवी कवी पण त्यांना खूप बोलतात आणि म्हणतात, सत्या तुमचा मुलगा असून कसं वागतोय, तो किती दिवसापासून घरी आला नाही, तुम्हाला काळजी नाही वाटत का. त्यानंतर आत्या म्हणते, त्या सत्याला एकदा घरी येऊ दे, त्याला मी घरातच घेणार नाही आणि त्याला घराबाहेर काढणार आहे. त्या मंजूला पण घरात घेणार नाही, कारण सत्य जे वागतोय ना मला अजिबात पटत नाही आहे. तेवढ्यात त्या ठिकाणी सत्य येतो आणि सत्य म्हणतो, काय गं मम्मी, काय झालं एवढं चिडायला आणि काय बोलतीये तू. त्यानंतर सत्य मंजू मम्मी साहेब म्हणतात, काय रे सत्या, कसं वागतो तू माझ्यासोबत, तुला पटतं का. किती सकाळपासून तू घरी नाही, 2 दिवस झाले घरला आला नाही, मी तुझ्यासाठी जेवण बनवलं. सत्या म्हणतो, काय करणार मम्मी, आणि हे बघ तू समजते आणि तसं काही बी नाही आहे. आमच्या दोघांमध्ये फक्त मैत्री आहे, आम्ही नवरा बायको नाही आहेत. मम्मी साहेब म्हणतात, काय बोलतो सत्या, तुला पटतं का. सत्य म्हणतो, मला आत्ता पण तिकडं जावं लागेल, कारण मंजूची तब्येतीची माझं काळजी घेणं माझं काम आहे. त्यानंतर सत्य तिथून निघतो. तर दुसरीकडं जी आत्या असते ती मंजूसाठी गौरीचा कार्यक्रम करत असते आणि त्या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात होती. तेवढ्यात काही मुली बाहेर येतात आणि आवाज देत असतात की मंजूला आणा बाहेर. मंजू येते बाहेर. बाहेर आल्यानंतर त्या मुली म्हणतात मंजूला, मंजू चल ना आपण खेळ खेळूया. त्यानंतर आत्या म्हणते, इथं नका हुंदडू, तुम्हाला खेळायचं असेल ना तर तिकडं दुसरीकडे जाऊन हुंदडा, इथं अजिबात खेळायचं नाही. त्यानंतर अमृता म्हणते, हिचं काही नका ऐकू, एक अशी पण व्यक्ती आहे हिच्यापुढं सत्याचं म्हणजे त्याचं पण काही चालत नाही. त्यानंतर एक मुलगी म्हणते, काय बोलते तू, मग आपण इथं खेळायचं का. त्यानंतर अमृता म्हणते, हो, बघू कोण अडवते आपल्याला, जर असेल हिंमत तर त्या व्यक्तीला नडून दाखवा. आत्याने पण, आत्या काही बी बोलत नाही, ती गप्प बसते आणि सगळं काही ऐकून घेते अमृताचं. त्यानंतर सर्वजण तिथं खेळायला लागतात आणि खेळत असताना जी आत्या असते ती मंजूपाशी जाते आणि मंजूला हळूच म्हणते, मंजू चल तिकडं आतमध्ये, कारण आत्याच्या डोक्यात असतं की मंजूला पाडायचं आणि तेच आत्या करण्यासाठी मंजूला घेऊन जाते आणि फुगडी खेळता खेळता मंजूची हात सोडून देते. त्यानंतर ती सत्याच्या अंगावर जाऊन पडते. सत्य आलेला असतो आणि मंजूला थोडंसं लागतं. त्यानंतर सत्य म्हणतो, मग वाघमारे काय झालं तुम्हाला, तुमची तब्येत तर ठीक आहे ना. सत्य त्यानंतर आपल्या हातामध्ये उचलतो मंजूला दोन्ही हातांनी आणि घरामध्ये घेऊन जातो आणि म्हणतो, वाघमारे कसं काय झालं हे, आणि तुम्ही व्यवस्थित तर हे करायचं ना. अमृताला गोळ्या देते मंजूला आणि गोळ्या घेते मंजू. त्यानंतर आत्या येते. आत्या म्हणते, काय रे सत्या, जर एखाद्याची काळजीच घेता येत नसली ना तर घेऊच नाही, असं सोडून नाही जाऊ. त्यानंतर सत्या म्हणतो, ओ आत्याबाई, तुमच्या कामाशी काम ठेवा, आमच्या भानगडीत नका पडू. त्यानंतर आत्या म्हणते, काय बोलतो तू, माझी भाची आहे ती, आणि हे बघ तुझ्यामुळं तुझ्यासोबत लग्न करून तिचं वाटोळं झालं आहे, मला चांगलं ठाव आहे. त्यानंतर सत्या म्हणतो, ओ आत्याबाई, शांत बसता का तुम्ही, नाहीतर खूप अवघड होईल ना, काय बोलताय तुम्हाला समजतं का. त्यानंतर मंजू म्हणते, सत्य तू गप्प बस ना. आत्या तुम्ही पण शांत हो ना, कशाला वाद वाढवताय उगच, वादाने वाद पेटतो, त्यामुळे शांत हो ना.